मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र आरक्षणातील त्रुटी दूर करून आरक्षण द्या असं मंत्री भुजबळांनी म्हटलंय। तर भुजबळांनी मराठा नेते मनोज जरांगेंवर पुन्हा एकदा टीका केली आहे। आरक्षणाबाबत काही जणांची दादागिरी सुरू आहे, त्यांची दादागिरी चालू द्या, त्यांच्याकडे सगळं काही आहे। 200 जेसीबीतून त्यांच्यावर फुलं टाकली जातात, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होते आणि म्हणे गरीब आहे। शिवाजी पार्कात कुठं बसायचं पाहायला 200 गाड्या घेऊन गेले, हे काय गरीब करणार का असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर टीका केली। तर मराठा समाजाला भरपूर काही मिळालंय, आज अनेक संस्था त्यांच्याकडे आहेत, आतापर्यंत 80% मुख्यमंत्री मराठा समाजाचे झालेले आहेत। आम्ही तुम्हाला मोठा भाऊ मानतो, मात्र आम्हालाच संपायला लागले तर कसं होणार असंही भुजबळांनी स्पष्ट केलं। आता जे नवीन नेत्यांचे निर्माण झालेले आहे जालनामधून, विरोध आमचा तिथं आहे, कदापि नाही। 4% मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळणार नाही। या मंत्राला 9.5% फक्त आम्हाला आरक्षण मिळालेलं। आम्ही म्हणतो आमचं आरक्षण भरा अगोदर, त्याच्या अगोदर सुरू झालं की नाही आम्हाला ओबीसी मध्येच पाहिजे। हे भलते सलते लाड या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। तुमच्या दादागिरीला घाबरणार नाही, लक्षात ठेवा। सगळ्या संस्था त्यांच्याकडे, आमदार त्यांच्या, अर्ध्यापेक्षा जास्त आमदार त्यांचे असतात। मुख्यमंत्री आतापर्यंत जर पाहिले 70-80% तुमचे झालेले आहेत। आमचं काही म्हणणं नाही, मग तुम्ही मोठे आहोत, आम्ही मान्य करत आलो आतापर्यंत, पण तुम्ही आम्हाला जर फार एकदम संपवायला जर लागलात तर आम्ही असे संपणार नाहीये, लक्षात ठेवा। ओबीसीचे लोक सुद्धा आमदार काय बोलायला तयार नाही, आणि जे काय बोलले ते माझ्याच विरुद्ध। भुजबळ जो आहे 2 समाजामध्ये वितुष्ट निर्माण करतो, म्हणजे त्यांनी आमच्यावर बुलडोजर फिरवावं, त्यांनी आमचं सगळं आरक्षण घ्यावं, आमचं शिक्षण संपवू देत, आमचं राजकारण सगळ्यांचं संपवू देत, आमच्या नोकऱ्या संपवू देत, आम्ही काय बोलायचं नाही। ओबीसीचे लोक सुद्धा आमदार काय बोलायला तयार नाही, आणि जे काय बोलले ते माझ्याच विरुद्ध। भुजबळ जो आहे 2 समाजामध्ये वितुष्ट निर्माण करतो, म्हणजे त्यांनी आमच्यावर बुलडोजर फिरवावं, त्यांनी आमचं सगळं आरक्षण घ्यावं, आमचं शिक्षण संपवू देत, आमचं राजकारण सगळ्यांचं संपवू देत, आमच्या नोकऱ्या संपवू देत, आम्ही काय बोलायचं नाही। एवढी दादागिरी, उद्या तुम्ही आमची सुद्धा घरं जाल, तुम्हाला एवढी हिंमत आली की आम्ही कोणाची घरं जाऊ। एक लक्षात ठेवा, अरे मुंगीवर पाय पडला ना तर ती सुद्धा चावा घेते पायाला। अरे आम्ही तर माणसं आहोत आणि ती जिवंत आहोत, लक्षात ठेवा। त्यांच्याकडे सगळं काय आहे, 200 जेसीबीतून फुलं टाकतात, हेलिकॉप्टर म्हणून फुलं टाकतात, ते गरीब आहे, काय करणार। शिवाजी पार्कला, आझाद मैदानाला बघायला जायचं, कुठे उपोषणाला बसायला 200 गाड्या गेले, गरीब आहेत ते काय करणार। काय चाललंय काय तू। आमचे मराठे गाड्या घेऊन फिरले तर तुमच्या पोटात का दुखतं, अशा भाषेत जरांगे पाटलांनी भुजबळांना प्रश्न विचारला। 200 गाड्या घेऊन उपोषण स्थळाची पाहणी करतात, हेलिकॉप्टरमधून फुलं उधळतात आणि हे गरीब आरक्षण मागतात, असा टोला भुजबळांनी लगावला होता। भुजबळांच्या या विधानावर जरांगे पाटील आक्रमक झाले। विनाकारण आमच्यात विष कालवू नका असा इशाराही जरांगेंनी दिला। तो याकडे गाड्या नाहीत का, तो याकडे गाड्या नाही, आमचे मराठे घेऊन फिरते, तो काम पोट दुखत। तसं नियतीनं साप वाग ना, तू साप वागतो का, पोटात स्वार्थ घेऊन हिंडतो, पोटात स्वार्थ घेऊन हिंडतोय। गोरगरीब ओबीसी बांधवाचा, गोरगरीब धनगर बांधवाचा, गोरगरीब वंजारी बांधवांचा पाठिंबा मिळवतो, स्वतःच्या केसेस मागे घेतो, राजकीय फायद्यासाठी वर जायला लागला आणि ह्या लोकांचा गोरगरिबांचा वाटोळा करायला लागला।